ओव्हरलोड भाई हे बघा बस भाई सुपला विषय आहे इथं हे बघा हे बघा हे बघा जेव्हा आएगा वाकाला ठोका जहाँ पहुंचे वहाँ हमारी मंजिल। हॅलो हाँ कॉलेज बंद बघा ये इकडे इकडे काही जागाच नाही दिलेली आम्हाला अजून विषय तर नमस्कार म्हणजे आपण आज चाललोय NSS कॅम्पला तर ही अशी काहीतरी आपली तयारी झाली आहे जो आपला सुशांत भाऊ इथं बॅग कॉलेजवाल्यांनी तर बस नाही केलेली पण आता आम्ही प्रत्येकजण आपापल्या 3 जणांचा ग्रुप करून रिक्षाने चालू काय हे सर्व लाईनीत रिक्षात पुढे तर आम्ही रिक्षाने येतोय मामाचं मीटर 26 झाले मामाने लावला आम्हाला घोडा काय सिग्नल भाई ओव्हरलोड भाई हे बघा भाई आम्ही एक बॅग प्रत्येक जण घेऊन आले पोरीनं 3 बॅग आणल्यात भाई काय कोणते कपडे घेऊन आल्यात काय माहिती नाही बघ सुपला विषय आहे इथं हे बघा हे बघा मांडी पिंडीवर घेऊन सगळं इथं आपला महाराजांचं स्मारक आहे हे वाशी चौकातल्या बघू आपण आता पुढे जाऊन झालंय 10:08 निघालेलो आम्ही कॉलेजमधून आता आम्ही रेल्वेने सर्व्हिस आणली हे आपला ग्रुप इकडे आहे हे आपला ग्रुपचा लीडर मयूर लीडरला सगळ्या पोरांना गोळा करायला ठेवले याच्याकडे दिल्यात 2 बॅगा तसं आम्ही दुसऱ्या ग्रुपचा लीडर याची जनता इकडं या साईडला आहे आणि आम्ही इकडं एवढीच जण आहेत आपलं भरती मारतोय आणि यांना पोरी बरोबर दिले स्वामी तू काय सांगणार त्या पोरीला सांग तिकडे पोरी आहेत बघा पोरी आहेत आपल्या ग्रुपच्या आणि इकडं आपला ग्रुप आहे आणि हा मयूर हे जरा एक्सपिरियन्स सांग जरा लीडर केल्यावर काय होतं लीडरशिप खूप मस्त एक्सपिरियन्स आहे ते आपण सगळ्यांची मारतो पण पहिली गोष्ट भाई पोरगी दिली आणि पोरगी अजून स्टेशनला आहे वाशी स्टेशनला काय कामाचं हिला पोरगी अरे ग्रुप लीडर आमचा दुसरा भाई पार्टनर माझा काय सांगावं तिला भाई तिला पार्टनर बनवले ग्रुप लीडर पार्टनर ती स्वतः फिरते इकडे तिकडे काय सांगायचं याच्याकडे दाखव काय म्हणते यावर्षी कसं असतं रे कसं तोंडात चावणार असतं आपला बटला शेव याला बॅग केवढी दिली बघा घरच्यांनी तरी वरतेली बॅग दिल्या म्हणून बरं आहे नाही तर ही आमच्यासारखी बॅग दिली असती तर याचा जीव गेला असता त्याच्या बिचाऱ्याकडे बघून जरा दया तर येते पण तिकडे सगळे नाही का तिकडे ग्रुप किंवा आमचा ग्रुप इकडं आलं एकदा आला सारखं जाणार कसं कॅम्प एरिया पनवेल शांतीवन पाहिजे फुकटचे म्हणून आम्ही लोक झाडावर चढून चाललोय नाही तर पैशाचे असते ना याच्यातलं कुत्रं पण आलं असतं भाई विचार करायचं झाड आलंच नसतं 150 रुपये मध्ये काम होते कसं हे थांब हा ह्याची एक गोष्ट दाखवायची राहिली भाई पॅन्ट बघा भाई माझा पाय बघा माझे 2 पाय बसतील याच्या पॅन्टीत ऍस्थेटिक बनायला सांगितलेलं पण एवढं पण आहे ह्या भाईला हिंदी कळत नाही मराठी कळत नाही पण भाई घेतोय हे काय सांग नाव सांग धीरेंद्र फुलान मजा घेतोय हा पण भाई ह्या वर्षीच आपल्या ग्रुपमध्ये आलाय कार्तिक नाव बंद आहे बेकॉमचा फुल आयटम पटवायला आलाय खास कॅम्पला आयटम साठी आलाय हा भाई याची आयटम जरी नसली ना क्रशला बघायला आलाय दररोज नाही का 7 दिवस क्रशच्या पुढे नाचल विच जरा छावा बिवा बनला तर ठीकठाक आहे ना मला काय वाटतं माहिती आहे का आपला धीरेंद्र भाऊ त्याला मराठी समजते समझ रहे हैं ना बस हो गया और कुछ नहीं चाहिए हम लोग को आमचा संसार आता भेटू आम्ही तर आता आपण पोहोचलोय पनवेल स्टेशनला बघू आता पुढे जाऊन अजून ग्रुप पूर्ण आलेला नाही आमचा लीडर इथं जरा चर्चा चालू आहे मोठी बाहेर जाऊन बसच्या इथं गेल्यानंतर भाई सगळा ग्रुप निघालाय आता विषय इथं तर आता आमचा ग्रुप चाललाय पुढं आणि ग्रुपच्या लीडरची बॅग दुसऱ्याकडे आहे ना ही दुसऱ्याची बॅग घेऊन चाललाय
नाही का लीडरला कसं काम करायला लागतं. तू तेरी बॅग आहे क्या तो आमचा ग्रुप मागून लीडरला सांगितले पुढं बस पकडा आणि चला. बघू आता पुढे जाऊन कसं काय विषय. इकडे चालू आहे स्टेशनला बस स्टॉपला. हा चल शांतीवन बस 77 सांगित फुल वाईब मध्ये नाही का. सगळीजण आले सगळीजण. राग नको तुला थांब. दादाने आमची बॅग घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. दादा चेहरा दाखवा. बॅग हलकी आहे ना एकदम लय हलकी. इथं 2 ग्रुप आलेत बससाठी वाट बघतोय. 77 नंबर बस सांगले. हा ते पण तिथं लागले. इथं कुठे तर लागले. आम्ही पनवेलवरून निघालोय. आम्हाला एसटी बस होती पण अर्ध्या तासात नव्हती. नाही तर लीडरला काय पण करून पोचायचं होतं. 1 लीटर थांबलाय मागं. या लीडरसाठी आम्ही सोबत आलो म्हणजे कॉन्ट्रीब्युशन पण पडेल आणि आम्ही पण लवकर पोचू म्हणून आमचा फायदा आम्ही बघितला त्याचा नाही फायदा बघितला. आलोय आम्ही तिघांनी कॉन्ट्रीब्युशन काढले. मी फक्त 50 रुपये दिले. 50 रुपये दिले. मी पण 50 दिले. ना लीडर आहे म्हणून 100 रुपये टाकले. काय फरक नाही पडत. आम्ही काय हा किडे आहे. सरांनी काय सांगलं आहे का बस नाही यायचं. लेट होऊ पण बस नाही यायचं. भाई रिक्षाला 200 रुपये जावं. सर्व पोरं तयार आहेत. एवढं बस आली ना. आता बस आली. बस गेली आता शांतीवन. हे आता आपले दादा थोडे ओळखी झालेत. दादानं पण नाही रस्ता माहिती भाई. आम्ही चाललोय पण रिक्षातनं रस्ता माहिती आहे पण कुठं जायचं हेच नाही माहिती. जहाँ पहुंचे वहाँ हमारी मंजिल. हाँ वही अभी देखते हैं आगे जाके क्या पता नहीं ना इसीलिए. हॅलो हा ओके लावून टाका तिथं. समजलं आता. दादाला समजले. दादाला समजले म्हणजे नदी आहे काय ओढा आहे. हो नदी आहे ना. कुठली नदी आहे पण हा चिमला नदी. चिपला नदी आपण क्रॉस केली. आता आपल्याला टार्गेट दिले रॉकेट बनवणार आहे त्याला. आता आमची बस कुठे आहे आम्हाला पण नाही माहिती आणि अंदाजून ते रस्ता चाललाय आमचा. भाई रात्री पोहोचलो तरी चालेल पण व्यवस्थित पोहोचलो पाहिजे बस. दादाचं टार्गेट तोडताय तुम्ही. आमची बस बघा ती बघा. बस आहे ना तिथं पुढे. हा बस त्यात आपली बसमध्ये सर्व जण आहेत आपली आणि आम्ही 3 जण तिथं सरांना मोठेपणा दाखवायला आम्ही पुढे रिक्षानं जाणार आहोत. सरांच्या आधी आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचणार. सरांना फक्त बसमध्ये सर्व जण आहेत. दादानं रॉकेट बनवलंय गाडीला. विषय नाही. दादाला आता ऐकत नाही. आता दादावर फायर झाले ना. दादावर टाकलाय टॉप गिअर. बाय बाय बाय. फोन नवीन घेतलाय ना भाई माहिती रे माझ्या. घरी नाही घरी शांतीवनला पण पोहोचलो एकदाची. बरोबर आलो. ही बस आपल्या पुढे. लीडर पण बरोबर आला आणि सगळं दादानी ओके काम केलंय. दादासाठी धन्यवाद. दादा थोडा लवकर जावा. पोरं जास्त आहे. हा पोरं लवकर जावा. पोरं म्हणजे अजून 50 जण आहेत. जास्त 25 जण ह्याच्या आत आहेत. शक्यतो 25 जण असतील. आपल्या लीडरनं पेमेंट केलेलं आहे. तुला 100 कॅश देतो. या दादांची रिक्षा सोडली आपल्याला. ही आपली जनता चालली. जनता म्हणजे ओके का. मालती श्रीराम बालवाडी भाई. ओल्डवाली बालवाडी अशी काहीतरी बंद झाले वाटतं शक्यतो. ही आपली इथं जनता आले सर आपले. ही बस आम्ही लोक रिक्षातनं आलो आहे त्यामुळे ही इथे पोरं दिसत नाही बाहेर. ही सगळी आमची ग्रुपवाले. आणि पाणी बघू लवकर येऊन हे कामं करायला लागतात. भाई आम्ही आलोय लवकर एवढं रिक्षाने. हे सरांनी आम्हाला काम काय लावलंय बघा. हे सामान घे. सामान व्यवस्थित आहे. शनिवार हे
फटका बिटका काय आहे? बंद करू ना सर. भाईनं कोंबडी आता वर केली तुतारा तर काढलाय भाईचं आनंद बघा. ये इकडे इकडे सुनना है क्या बोल रहा है? बार बार खिचड़ी दे रहा है तब क्या भूख खिलाऊंगा. आणि कदाला 11ला हे लागलं काय करावं? 11ला हे लागलं तर ते बाजूलाच असते ना भाई. जाऊ शकते भूक लगे भिकारी को दिलो. भाई या तिघा जणांनी डबा नाही घेऊन आले. तिघा जणांनी डबा नाही आणला भाई. लाज नाही त्यांना. पोरीकडनं भात मागितला आहे. लाज लज्जा आम्ही विकले भाई. खाल्ला आम्ही पण भाईनं भात मागायचं पण भाई नीट मागायचं ना. बेकारेगत भात मागतो. म्हणजे आता बोलणं असं आहे की आपण बिन लाज ना लाज वाट. सर्वजण इथं आल्या. जेवण पाणी चालू आहे सगळ्यांचं. स्प्राईट बीट आणले की रे सर आपल्याला? नाही आपल्याला नाही. ह्या रूम मध्ये आम्ही सर्व सामान ठेवले सर्वांचं. हे आपले सर काय माहिती सराचं नाव नाही माहिती. छोटा राजन भाई बॉल गेला म्हणून सर तिकडे उभे ते बघा. आला 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 भाई झोल अक्षरशः एवढा वैताग आलाय ना. टाइम बघा 2 वाजले. टाइमपास बघा आमचं. वैतागलोय ना अक्षरशः. झोपू का नाही ते कळत आहे. सरांनी जेवण पण आमचं आम्हीच केले. आमचं आम्ही आणलेलं आणि आम्ही अक्षरशः अंडे घेऊन आलो. ते पण बिना सरांना सांगायची आधी. अंड्याची परमिशन नाही आधीच घेऊन आलो आहे माझं मला माहिती आहे. आणि इथं हे क्रिकेट चालू आहे. सरांनी इथेही परमिशन नाही. तो आपला छोटा राजन खाली जातोय घपल्या ते बघा. सुळकी मारले ग सरायवरून रिटर्न आलाय. छोटा राजन आले. पूर्ण पोरं वैतागलेत अक्षरशः. झोपायला लागले सर्वांना. जेवणाच्या हॉलमध्ये इथं काय विषय चालला भाई. सगळीजण जशी पाहिजे तशी खेळायला लागलेत. काय विषय काय माहिती. त्यासाठी काहीतरी कारण असते. इकडे क्रिकेट जेवणाच्या हॉलमध्ये पाक लावून टाकले. नाही वाजले त्याने 3:30 नंतर काही रूमवर जागा. 3:30 तासानंतर हाँ फाइनली जो है 4 घंटे के बाद कुछ तो मजा. विषय दाबू नाही आता. झोपायचं बिपायचं खेळून बिळून. ऑर्केस्ट्रा दुसऱ्या कॉलेजचा होता आणि आम्ही झोपलो की काही जागाच नाही दिलेली आम्हाला अजून. म्हटले स्वामीचं टकलं बघ कसं चमकतंय भाई. स्वामी रॅकेट आहे भाई. रॅकेट आहे भाई. अरे उधर पानी रहा है ना. भाई अक्षरशः वैतागलो. झोपायला आता 10:30 वाजले. 10:30 जेवण बिवण सगळं झाले. इथं आपलं राहण्यामान्याचं ठिकाण झाले. एक चादर घेतली. हे आपले सिनियर
तो करण भाऊ 3 टाइम कॅम्प झाला लीडर आहे आपला. थंडी बिंडी क्या चोर आई चोर. पूरा भाई बजे 12:30. हम लोग जा रहे कैंप में. अरे अरे इतना लाइट रहकर भी वो डर रहा था. करण भाई कोई तो बड़ा बोलते करण भाई भी दिखा.